नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोबीची पचडी बनवूया। कोबीची पचडी म्हणजे कोबीची कोशिंबीर, पण त्याला कोशिंबीर नाही म्हणत, पचडी बोलतात। मी तुम्हाला साहित्य दाखवते। हा आहे स्वच्छ धुवून घेतलेला कोबी, खिसून घेतलेला आहे। हे शेंगदाणे भाजून त्याची भरड करून घेतलेली आहे। 1 चमचा साखर, मीठ आपल्या चवीनुसार, मिरची तडक्याला लागणार आहे, जिरे, मोहरी, लिंबू लागणार आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। कोबी स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे। त्याच्यातनं आपण हे भाजलेल्या शेंगदाण्याची भरड केली ते टाकायची। हे बघा, हा सॅलडचाच प्रकार आहे। ती शेंगदाण्याची भरड टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकत आहे मी, चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा साखर टाकणार आहे। 1 चमचा साखर आणि कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे। एवढं साहित्य मी मिक्स करते आणि हे मिक्स करून झालं की आपण ह्याला तडका द्यायचा। आणि ही कोबीची पचडी ना, मी शाळेत 10वीला असताना आम्हाला विरकर मॅडम होत्या, तेव्हा कार्यानुभव हा विषय होता आणि तेव्हा आम्हाला विरकर मॅडमनी विणकाम पण आम्हाला शिकवायचे आणि असे पदार्थाचे काही जेवणाचे पदार्थ पण शिकवायचे। तेव्हा आम्हाला हा विरकर मॅडमनी पदार्थ शिकवलेला आहे। हे बघा, लिंबू पिळला, त्याच्यात मस्त मीठ आहे, लिंबू, मिरची, मस्त चटपटीत अशी कोबीची पचडी होते। आणि आपल्या शरीरासाठी ना ती कोबीची पचडी खूप चांगली आहे। आणि हे कोबीची पचडी आहे ना, ह्याच्यापासून ना आपल्याला कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयर्न हे मिळतं शरीराला। पण ही कोबीची पचडी ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी नका खाऊ, कारण असं मी ऐकलेलं आहे। कोबी शिजवलेला खाल्ला तरी चालतो। आपण ह्या तडका आता ह्या पचडीमध्ये टाकून घेऊया। अशी ही उपयुक्त आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे कच्च्या कोबीची पचडी मैत्रिणींनो, खूप छान लागते। लिंबू त्यात असतं, साखर, मिरची। बघा मैत्रिणींनो, आवडली माझी रेसिपी कोबीची पचडीची तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।